मराठवाड्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीनं झोडपलेलं आहे। मराठवाड्यात तब्बल 40 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे। काही दिवसापूर्वीच या कापसामध्ये मी जिथं उभा आहे तिथं पूर्णपणे कापूस पाण्यामध्ये गेलेला होता आणि तुम्हाला जी बोंड पाहायला मिळतात त्याचा जो काळा रंग पडलाय हा पावसामुळे पडलाय। मध्यंतरी पावसानं थोडीशी उसंत दिली, तो पाऊस फुटला आणि आता पुन्हा एकदा पाऊस धोधो बरसतोय आणि त्यामुळे या कापसाच्या वाती झाल्यात। आणि यासाठी शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलाय की निसर्ग एवढा निष्ठुर का झालाय, का एवढा बळीराजाच्या पाठीशी लागलाय, कारण हातातोंडाशी आलेलं पीक त्याच्या हातातून गेलंय। अतिवृष्टीमुळे त्याचा जो घरी येणारा घास आहे तो देखील येणार नाही। आधी बोंड काळी पडली, ती फुटली आणि आता पावसामुळे त्या कापसाच्या वाती झाल्यात। त्यामुळे हे पांढरं सोनं काहीही उपयोगाचं असणार नाही आणि त्यामुळे हा निसर्ग एवढा निष्ठुर का झालाय हा प्रश्न विचारतोय। खरं तर दिवाळीला सरकार मदत देणार होतं, सरकारची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली नाही, मात्र अतिवृष्टी पुन्हा एकदा शेताच्या बांधावरती पोहोचली आणि तिने होत्याचं नव्हतं केलं आणि त्यामुळेच दिवाळी साजरी न केलेल्या शेतकऱ्यावरती हा पाऊस पुन्हा एकदा ओला दुष्काळ म्हणून समोर आलेला आहे आणि कापसाच्या वाती या ठिकाणी आपल्याला पावसामुळे झालेल्या पाहायला मिळतात। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आणि त्यांच्या हातात कापसाची बोंड आहेत। जर आपण पाहिली तर ही बोंड बघा, याच्यात काहीही उपयोगाची नाही आहेत आणि ही जी मी सांगतोय तुम्हाला की ही काळी पडली आहे, ही पावसानं पडलेली होती आणि आता त्याच्या ह्या पूर्णपणे या अशा वाती या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ही अत्यंत दुर्दैवी वेळ बळीराजावरती आली आहे। काय प्रतिक्रिया आहे, काय एवढा निसर्ग निष्ठुर झालाय? सर, पहिलंच अतिवृष्टीनं आम्ही हैराण झालो होतो आणि आता कुठं 4-4, 5-5, 10-10 एक झाडाला जी वरली कैरी राहिलेली होती ती कैरी आता झाले सगळ्याच्या 5-6 दिवसापासून रोजच्या मुसळधार पावसाने अक्षरशः हे जे 10-5 बोंड होते हे पण अतिवृष्टीमुळं आणि ह्या पावसामुळं असा कैऱ्या सगळ्या काळ्या पडल्या आणि हा असा कापूस ह्यो सगळा एकदम ह्यो असा झाला की जो असं त्याच्यात माया नाही राहिली आणि तो सडून असा आता जसा जसा ऊन पडन तसं तसं तो काळा पडून तो खराब होऊन जाईल आणि ह्या वाती सगळ्या वाती झालेल्या आहे कापसाच्या आणि हे वावरामध्ये अक्षरशः गुडघ्या इतकले पाय फसू लागले। रात्री ते भयानक पाऊस झाला आणि कापूस याच्यातलं बी ते जी सरकी आहे ती कोमवली आणि ती अशी ह्या असं त्याच्यामध्ये माया नाही राहिली। आतल्या आत काही सरकी कोंबून वर निघली तर काही आतल्या आत सडून चालली। याला मार्केटमध्ये व्यापारी कवडी मोलाच्या भावानं मागतात आणि आमचा हा कापूस हे जरा घरात टाकला तर हा सगळाचा सगळा कापूस काळा पडन आणि बेपारी सुद्धा याला काही घेणार नाहीये। ठीक आहे, सरकारची मदत पोहोचली? सर, सरकारची मदत पोहोचली नाही। आमच्या आशेना देऊ आम्ही काळीच केली, आम्हाला हे पटलं नाही। सरकारची आमची विनंती होती सरकारला, फडणवीस साहेबाला पण विनंती म्हणजे केली आम्ही गोड करू, पण त्याने काळीच केली। आता तरी डबल काळा झाला ते, त्याच्यावर काय करा मी आता? काय प्रतिक्रिया? सरकारलाच हे मागणी आता काय आता हे आम्हाला हेक्टरी कमीत कमी कापसाचं कमीत कमी आमचा खर्च तर सरकारनं निघाला पाहिजे। हे असे कोंब त्याच्यातून निघू लागले आणि जी सरकारनं दिवाळीच्या आधी आम्हाला मदत देऊ म्हटले होते त्या सरकारनं आमचं फक्त आमचे पानाने तोंड पुसल्याचे डोळे पुसल्याचं काम केलं। आतापर्यंत एकही रुपया आम्हाला आला नाही। खर्च केलाय? खर्च एकरी समजा 25-30 हजार रुपये खर्च लागत त्याचा आणि खताचा औषधाचा ते बी खर्च फेटून नाही राहिला त्याचा। निश्चित आपण पाहतोय की ही स्थिती आहे। पुन्हा एकदा दाखवतो, ही पावसानं कशा प्रकारचं पांढरं सोनं काळवंडलं आहे आणि या पांढऱ्या सोन्यावरच खरं तर शेतकऱ्यांचं भविष्य अवलंबून असतं। मात्र वारंवार होणारी अतिवृष्टी ही शेतकऱ्यासाठी काळ बनून समोर आलेली आहे आणि यात पुरता शेतकरी उद्ध्वस्त झालाय। पुन्हा एकदा पाऊस पडतोय। खरं तर मराठवाड्याचं वाळवंट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र त्याच वाळवंटामध्ये इतका पाऊस पडतोय की आता बस झालं अशा प्रकारची म्हणायची वेळ आली आहे। आणि आत्ताही आपण पाहतो की शेतात आजही पाणी आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात या ठिकाणी नुकसान पुन्हा एकदा पावसानं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्याला झोडपलंय आणि शेतकऱ्यांना
चिंताग्रस्त करून हा पुन्हा एकदा पाऊस गेला. आजही आपण पाहिलं तर अशा प्रकारचं पाणी शेतामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.